दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 8 मधील बालाजी थिएटर बाजूला असलेल्या झोपडपट्टीत सर्रास चरस गांजा विक्री होत होती। कोपरखैरणे पोलिसांनी धाड टाकत गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडलं। यावेळी त्यांच्याकडून जवळपास 20 किलो गांजा जप्त केला असून आणखी कुठे गांजा लपवला आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। 2 दिवसांपूर्वीच कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले असून जुन्या अधिकाऱ्यांच्या जागी औदुंबर पाटील हे रुजू झालेत। त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत प्रकारांची यादीच मागवली। त्यानुसार अनेक ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली। त्यातच सर्वात मोठी कारवाई त्यांनी आपल्या टीमसह पार पाडली। गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडलं। यावेळी 5 जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। कोपरखैरणे हद्दीत अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या, मात्र पोलिसांनी कडक पावलं उचलली नव्हती। शेवटी पोलीस ठाण्यात खांदेपालट झाल्याने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला चांगलाच दणका मिळाला असून अनेकांचे धाबे दणाणलेत। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी यापुढेही कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, ठोस आणि कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील आणि संपूर्ण पोलीस स्टेशन हद्द अवैध व्यवसाय मुक्त केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली। लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।